नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण संधिवात याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर रीना. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर नम्मा होमिओपॅथीमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. नम्मा होमिओपॅथीमध्ये केवळ एक आजार नाही तर अनेक आजारांवर उपचार करण्यात येतात. होमिओपॅथीच्या मार्फत अनेक आजारांवर या ठिकाणी उपचार होतात. कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेशिवाय किंवा वेदनादायक प्रक्रियेशिवाय जवळजवळ सर्वच आजारांवर दीर्घकालीन उपचार नम्मा होमिओपॅथीमध्ये होतात. महाराष्ट्रामध्ये दादर, अंधेरी, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी नम्मा होमिओपॅथीच्या शाखा आहेत. तर होमिओपॅथीबद्दल समाजात जनजागृती करण्याचे काम देखील नम्मा मार्फत केलं जातं. आणि आज आपण संधिवाताविषयी बोलणार आहोत. जसे की आपण बघतो, पूर्वी वय वाढत गेलं की संधिवाताचा त्रास व्हायचा, मात्र आता कमी वयात देखील संधिवाताचा त्रास होतो. सगळ्यात आधी संधिवात म्हणजे नेमकं काय? नक्कीच संधिवात म्हणजे कसं असतं की आपल्या हाडांमध्ये आलेल्या वेदना किंवा दुखणं, जसं की तुम्ही मला प्रश्न विचारलाय की आधीच्या काळामध्ये वाढत्या वयानुसार आपल्याला हाडांचं दुखणं आढळायचं, पण आता जर आपण बघतोय तर खूप कमी वयामध्ये सुद्धा कित्येक तरुण मुलं मुली आपल्याला तक्रार करताना आढळतात की त्यांच्या मानपाट कंबरदुखीमध्ये वेदना होत आहेत किंवा त्यांचे पायाचे गुडघे वगैरे दुखत आहेत. तर आत्ताच्या लाईफस्टाईलमुळे, बदललेल्या पूर्ण जीवनशैलीमुळे, खाण्यापिण्याच्या अभावामुळे म्हणा किंवा चुकीच्या खानपानामुळे, या सगळ्या गोष्टींमुळे काय होते की आजारपण थोडंसं जास्त बळावलेलं आढळतंय. आणि संधिवात म्हणजे तर आर्थरायटिस असं म्हणू शकतो आपण, म्हणजे हाडांवरती आलेली सूज. त्याच्यामुळे तुम्हाला 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात: पेन, मूवमेंट आणि जे आपण काही असतात, म्हणजे तुमचा गुडघांचा जो आहे दुखणं वगैरे वाढतंय का, मूवमेंट्स व्यवस्थित होत आहेत का, सूज वगैरे आलेली आहेत का. तर कुठल्याही प्रकारच्या हाडांमध्ये सूज येत असेल, दुखत असेल तर त्याला आपण संधिवात असं म्हणू शकतो. त्यातल्या त्यात संधिवात ही एक खूप मोठी जनरलाइज टर्म आहे. याच्यामध्ये बरेचसे असे प्रकार आहेत की जे आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याला समजून घेणं महत्त्वाचं वाटतं. अगदीच. जसं तुम्ही आता म्हणालात की पूर्वी वाढत्या वयासोबत संधिवाताचा त्रास व्हायचा, मात्र आता युवकांना किंवा लहान मुलांना देखील संधिवाताचा त्रास सुरू झालेला आहे. मात्र वय कमी असल्यामुळे नेमका कोणता त्रास आहे हे त्यांना ओळखता येत नाही आणि टेस्ट वगैरे केल्यानंतर कळतं की हा संधिवात असू शकतो. तर हे नेमकं का होतं? आजकाल कसं झालं नाही की लहान वयामध्ये आपल्याला जर बघायला मिळालं, युजली आपण जर बघितलं की कमी वयामध्ये कुठल्या प्रकारच्या हाडांच्या वेदना आपल्याला बघायला मिळतात, तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा आजार म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, ज्याला आपण आमवात असं पण म्हणतो. या आजारामध्ये कुठल्याही प्रकारच्या वयाचं रिस्ट्रिक्शन्स नाहीये. हे अगदी लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत पण येऊ शकतं. कारण की या आजाराचं एकमेव कारण म्हणजे एकतर हे तुम्हाला अनुवांशिकरित्या येऊ शकतं, म्हणजे तुमच्या घरामध्ये आई वडील बहीण भावांना कुणाला होतं म्हणून आलंय, किंवा दुसरं कारण म्हणजे ताणतणाव किंवा तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ही चुकीच्या पद्धतीने तुमच्या शरीरातल्या हाडांवरती एक प्रकारे हल्ला करते आणि तुमच्या हाडांमधल्या लिगामेंट्सला, मसल्सला, हाडांवरती, त्या जॉईंटवरती सूज निर्माण करते आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुःख चालू झालेलं आहे, दुखणं वगैरे वाढलंय. सो हा एक प्रकार आपण म्हणू शकतो कमी वयामध्ये आलेला. या व्यतिरिक्त दुसरा खूप कॉमन आजार आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. यामध्ये युजली आपल्याला 15-20 वर्षाच्या वयोगटापासून 35 वर्षाच्या पुरुषांमध्ये आपल्याला हा त्रास जास्त बघायला मिळतो आणि इथे मानपाट कंबरदुखीपासून तुम्हाला वेदना चालू होतात. असे बरेचसे प्रकार आहेत की जे आपल्याला अगदी अनुवांशिकरित्या येऊ शकतात, मानसिक ताणतणावातूनही येऊ शकतात. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की एवढ्या लहान मुलांना कुठला तणाव असू शकतो. कधी कधी आपल्याला बघताना तर सर्व नॉर्मल दिसतं, पण त्याच्या आतमध्ये काय विचार चाललाय, कुठल्या गोष्टीचा तो जास्त टेन्शन घेतोय हे आपल्याला नाही कळत. सो ते तुमचं कुठल्याही प्रकारचं टेन्शन असू शकतो. इट मे बी त्यांचं पर्सनल काही प्रॉब्लेम असेल, एज्युकेशनल काही प्रॉब्लेम असेल, सोशली आपल्याला आपण प्रेझेंट कसं करतोय ते होत नाहीये, पॅरेंटल डॉमिनेशन असू शकतो, किंवा अशा बऱ्याचशा कारणांमुळे काय होतं, इम्युनिटी डिस्टर्ब होते आणि मग तुम्हाला ऑटोइम्युन डिसीजेसची सुरुवात होऊ शकते. जसं सांगितलं की लहान मुलांना देखील आता संधिवात होतोय किंवा युवकांना संधिवात होतोय आणि मी त्यानंतर त्याचे वेगवेगळे कारण असतात. मात्र संधिवात झालाय किंवा त्याची सुरुवात झाली आहे, याला काही लक्षणं असतात का आणि ती साधारण लक्षणं आपण कशी ओळखावी? नक्कीच. आजार झाला तर लक्षणांवरूनच ओळखता येईल. नक्कीच कसं असतं की संधिवाताचे सगळ्यात पहिले लक्षणं म्हणजे तुम्ही
पूर्वी जसं चालत होते पण आता चालता चालता तुम्हाला वेदना होतात. बरेच जण सांगतात की आता अरे उठताना बसताना पाठीमध्ये कळ लागतीये, गुडघाच दुखायला लागलाय, कधी कधी हाताची बोटं दुखायला लागली आहे. अचानकपणे हाताच्या बोटावरती, पायाच्या बोटावरती किंवा कुठल्या पण सांध्यावरती तुमची सूज येऊ शकते. तुमच्या फ्लेक्झिबल मुवमेंट ज्या असतात त्या तुमच्या थोड्याशा अखडलेल्या किंवा आपण म्हणू शकतो रिस्ट्रिक्टेड वाटतात तुम्हाला. त्या जॉईंट्सवरती तुम्हाला थोडंसं गरम वाफ आल्यासारखं पण वाटू शकतं. स्वेलिंग आलेली असू शकते. तर अशा बऱ्याचशा वेदना आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम म्हणजे तुमचं दुखणं, सूज आणि अखडणपणा, ह्या 3 गोष्टी तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेतच. अगदीच. लक्षणं तुम्ही सांगितली की ही बेसिक लक्षणं असू शकतात. मात्र अनेकदा संधिवात झाल्यानंतर खूप टेन्शन येतं की हे आता आयुष्यभर मला हा आजार असणार आहे आणि मला याची औषधं घ्यायची आहेत. मात्र संधिवाताचा धोका कोणाला असू शकतो? हा आजार होण्यामागे देखील काही प्रकार असू शकतात की अशा काही चुका केल्या तर संधिवात या व्यक्तीला होऊ शकतो? नक्कीच. संधिवात होण्याच्या मागची कारणं हे सांगण्याच्या आधी मला त्याचे प्रकार सांगायला आवडेल. म्हणजे बेसिक जे आम्हाला रुटीन प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतात, सगळ्यात कॉमन आजार म्हणजे संधिवात, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं पण म्हणतो. युजुअली या आजारामध्ये वाढत्या वयानुसार आलेला आजार पण म्हणू शकतो. तुम्ही बघितलं असेल की वयाच्या 40-45 नंतर मॅक्झिमम नंबर ऑफ फिमेल पेशंट कंप्लेंट करतात की त्यांच्या गुडघ्यामध्ये वेदना होत आहेत, मानपाट कंबरदुखी वगैरे होते. हे कॉमन असतं, कारण की हा आजार तुम्हाला वाढत्या वयानुसार होतो. आणि फिमेल्समध्ये याचं प्रमाण जास्त का? कारण की मासिक पाळी जाण्याचा जो एक एज ग्रुप आहे, ज्याला आपण मेनोपॉझल एज ग्रुप म्हणतो. सो बेसिकली एक वाढतं वय हे एक महत्त्वाचं कारण आहे. पाळी जाण्याचा जो टाइम पिरियड आहे, मेनोपॉझल एज ग्रुप. आणि याच हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे काय होतं की कॅल्शियम, व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे ड्रास्टिकली कमी होऊन जातं. सो बिकॉज ऑफ दॅट काय होतं की तुमच्या हाडांमध्ये ठिसूळपणा येतोय आणि ठिसूळ हाडांमुळे तुमच्या वेदना वाढत आहेत. ओके. यामध्ये जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर काय होईल की आपले गुडघे म्हणजे आपले शरीराचं वजन उचलून धरणारा जॉईंट आहे, वेट बिअरिंग जॉईंट म्हणतो आपण त्याला. वाढलेल्या वजनामुळे तर जर तुमच्या गुडघ्याचं, तुमच्या टाचांचं प्रेशर वाढत असेल तर त्याच्यामुळे पण तुम्हाला दुखापत होऊ शकते. या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की एखादी ट्रॉमॅटिक हिस्ट्री आहे, कधीतरी ऍक्सिडेंटल इंजुरी झाली होते, पेशंट कधी पडलेत, लागलं, त्याच्यानंतर त्यांना हाडांचं दुखणं वगैरे येऊ शकतं. खाण्यापिण्याच्या दुर्लक्षपणामुळे होऊ शकतं, बदललेल्या लाईफस्टाईलमुळे होऊ शकतं. असे बरेचसे कारण तुम्हाला संधिवातामध्ये बघायला मिळतील. ओके. दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस, ज्याबद्दल आपण थोड्या वेळ आधी बोललोय. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक आजार जो आहे ना, हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. ऑटोइम्युन डिसीज म्हणजे काय असतं की जे शरीराने बनवलेले आजार आहे. जसे की आपण बघितलंय की संधिवातामध्ये तुम्हाला वाढत्या वयानुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे येतंय, काहीतरी ठळक कारण दिसतंय. पण आमवातामध्ये आपल्याला तसं कारण बघायला मिळत नाही. हा तुम्हाला अनुवांशिकरित्या येऊ शकतो आणि फक्त टेन्शन, ताणतणावातून या आजाराची सुरुवात होऊ शकते. सो विशेषतः जर आम्ही बघायला गेलो तर आमवाताची सुरुवात ही तुमच्या लहान सांध्यांपासून, हाताची बोटं, पायाची बोटं पासून सुरुवात होतं. बऱ्याचशा स्त्रिया येतात आणि आमच्याकडे कंप्लेंट करतात की मॅडम आता आम्ही सकाळी उठतो तर पूर्ण 15 ते 20 मिनिटापर्यंत हाताच्या हालचाली करताच येत नाही. जसं जसा दिवस वाढतो तसं तसं त्यांना थोडं रिलॅक्स वाटतं. गरम पाण्याने आंघोळ केले की त्यांना जरा बरं वाटतं. पण तरी सुद्धा घरातले काम करताना, जसं की कणिक मळताना दुखू शकतं, केस विंचरताना दुखू शकतं, झाडून काढताना, भाजी निवडताना, स्कूटी चालवताना, छोट्या छोट्या हँड मुवमेंट जिथे आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, तिथे त्यांना त्या आखडलेल्या वाटतात. आणि या आजारासाठी तुम्ही कितीही प्रकारचं औषध पाणी केलं पण तुम्ही मेंटली डिस्टर्ब आहात, स्ट्रेस आहे, तर तो आजार तुमचा कधीच जाऊ शकत नाही. ओके. आणि या व्यतिरिक्त महत्त्वाचं अजून तिसरा जे प्रकार आपण बघायला मिळतो, गावठी आर्थरायटिस, ज्याला आपण युरिक ऍसिड वाढलेल्या प्रमाणामुळे म्हणू शकतो. अतिशय प्रमाणात नॉनव्हेजचं सेवन, चिकन, मटन किंवा मग तुमचं ड्रिंकचं प्रमाण वाढत चाललंय. यामुळे काय होईल की युरिक ऍसिड वाढतं आणि परत तुमचे युरिक ऍसिड साचून साचून तुमच्या हातापायाची बोटं दुखू शकतात. सो असे बरेचसे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. अगदीच. विषय आज इतका महत्त्वाचा आहे की आपल्याला प्रेक्षकांचे देखील फोन येत आहेत आणि आपल्याला कोल्हापूरहून अनिल जाधव यांचा फोन आलाय. अनिल, आपला प्रश्न विचारा. हॅलो. 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 हा अनिल, आपला आवाज येतोय, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा येतोय. डॉक्टर, माझा एक प्रश्न आहे. माझी मुलगी आहे 19 वर्षाची आहे. ओके. हातापायाची फार दुखतं, ते कशामुळे आणि त्यावर काय उपाय आहे का? ओके. हातापायाची बोटं दुखतायत का त्यांची? हो हो. बरं. आणि वय किती? 19 वर्ष आहे 19 फक्त? वर्ष. हो हो, 19 वर्ष. किती वर्षापासून त्रास आहे त्यांना? त्यांना बरीच वर्ष झाली. तपासण्या वगैरे काही केल्यात त्यांच्या आतापर्यंत? हो केले आहेत, पण त्याच्यात काय फरक नाही पडला.
काही फरक नाहीये. हो. बघा कसं असतं, पहिली गोष्ट तर पेशंटचा वयोगट जो आहे 19 वर्ष हा खूप लहान आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये हातांची पायाची किंवा हाडांचं दुखणं हे आपण ऍक्सेप्ट नाही करत. म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये का दुखणं वगैरे. सो बेसिकली जसं की आपण आता बोललो की कधी कधी काय असतं ना की ऑटोइम्युन डिसीजेस येऊन अशा प्रकारांच्या आजाराची सुरुवात होऊ शकते. जर त्यांनी आतापर्यंत बऱ्याचशा औषधी घेतल्या असतील, त्यांना आराम पडत नसेल, तर तुम्ही नक्कीच आमच्या नम्मा होमिओपॅथीमध्ये व्हिजिट करू शकता, जेणेकरून आपल्याला पेशंट सोबत एक प्रॉपर कन्सल्टेशन करणं आवश्यक असतं. दुखण्यासाठी दुखण्याचं औषधी नाहीये आमच्याकडे. जे पण आजार, जे पण तुमचं दुखणं येते ते का आलंय त्याच्या मागे प्रत्येक वेळेस एक रिझन असायला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला त्या आजाराचं मूळ कारण कळालं तरच तुम्ही त्या आजाराला मुळापासून बरं करू शकता ना. तर नक्कीच आपण तुमच्या पेशंटला हेल्प करू शकतो. तुम्ही लवकरात लवकर आम्हाला संपर्क करू शकता. अगदीच. तर आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे स्क्रीनवर आपल्याला नंबर दिसतोय. नमा होमिओपॅथीमध्ये एक आजार नाही तर अनेक आजारांवर उपचार होतात. केवळ स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही संपर्क करून डॉक्टरांकडे जाऊ शकतात आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्यानंतर या आजारावर कायमचं तुम्ही मुक्ती देखील मिळवू शकता. तर डॉक्टर, जसं तुम्ही आता अनिल यांना सांगितलं, अनेक पेशंट असतात आणि त्यांना संधिवाताविषयी वेगवेगळे प्रश्न असतात. त्यामध्ये महिला खास करून सांगतात की कामं घरातली करायचे, बाहेरची देखील करायचे. त्या महिलांना संधिवातामध्ये कुठेतरी रुमॅटॉइड आर्थरायटिस आपण म्हणतो की ह्याचा त्रास असतो. तर नेमकं हे काय असतं? अगदी तसं बघायला गेलो आपण तर घरातली कामं केल्यामुळे रुमॅटॉइड आर्थरायटिस होईल असं नाही म्हणू शकत आपण. जसं की आपण बोललोय, वाढत्या वयानुसार तुम्हाला संधिवाताचं प्रमाण बघायला मिळू शकतं. रुमॅटॉइड आर्थरायटिसचा कामाचा, वयाचा काहीही एक संबंध नाही. पण नक्कीच जर त्याच्या मागे ताणतणाव जास्त असेल, कधी कधी होतं की फिमेल्सला घरगुती तणाव असतो, काही कारणं असतात. फिमेल्स ज्या असतात युजली त्यांच्या फिलिंग्स एक्सप्रेस करू शकत नाही, रडू शकत नाही, भांडू शकत नाही. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की स्ट्रेस लेवल वाढून वाढून त्यांचा तो जो टेन्शन, तणाव आहे हे आजारामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवाताबद्दल जर आपण बोलायला गेलो तर सगळ्यात पहिले तुम्हाला एकदम पेन सिम्पटम चालू होऊ शकतात. हातापायाची बोटं दुखतात तुमचे, सकाळी उठल्याबरोबर अखडणपणा वगैरे यायला लागतो. हळूहळू त्याच सांध्यांवरती तुमची सूज वाढायला लागते. एक वेळ अशी येते की पूर्ण मुवमेंट्स तुमच्या आखडल्या जातात, स्टिफनेस येऊन जातो, कडकपणा येतो. आणि चौथ्या स्टेजपर्यंत जर तो आजार गेला तर तिथे डिफॉर्मिटी बघायला मिळतात. म्हणजे हातापायाची बोटं पूर्ण आकारच बदललेला असतो की ज्याला आपण परत त्यांच्या नॉर्मल शेपमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. दॅट इज इम्पॉसिबल. कारण की ती जी सूज आलेली असते ही पूर्ण कडक झालेली आहे, है ना. पण नक्कीच त्यांच्या वेदना आपण कमी करू शकतो, सूज कमी करू शकतो, मुवमेंट होण्यासाठी थोडीफार आपण मदत करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही यासाठी किती पण पेन किलर, कॅल्शियम, व्हिटॅमिन किंवा स्टेरॉइडच्या गोळ्या जरी घेत असाल, पण त्याने काय होईल ना की फक्त तो आजार तात्पुरता थांबतो किंवा तात्पुरता तो दाबला जातो असं म्हणू शकतो आपण. आजाराचं वाढणारं स्वरूप हे कधीच थांबलं जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे की त्या औषधांनी त्यांना परत साईड इफेक्ट होऊन किडण्यांपर्यंत किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम पर्यंत अशा बऱ्याचशा तक्रारींना पण सामोरं जावं लागू शकतं. अगदीच. आणि आणखीन एक फोन आपल्याला आला आहे रमेश चांदेकर यांचा नाशिकहून. रमेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, नमस्कार. मी नमस्कार. नाशिकहून रमेश चांदेकर बोलतोय. येस. माझ्या मावशीचं वय 45 आहे. त्याचे गुडघे फार दुखतात, तर त्यावर नमा वैद्यामध्ये काही उपचार आहे का? नक्कीच. आता तुमच्या रिलेटिव्हचं वय 45 वर्ष आहे तुम्ही सांगितलंय, तर आपल्याला हे वय काय इंडिकेट करतं? वयाचा 45 ते 55 हा जो वयोगट आहे हा मासिक पाळी जाण्याचा पिरियड आहे, ज्याला आपण मेनोपॉझल एज ग्रुप म्हणतो. या एजमध्ये असं गरजेचं नाही की 45लाच पाळी जाणार, ती कधी पण जाऊ शकतं. काही स्त्रियांची बिफोर 45, आफ्टर 45 असं पण आहे. सो त्या दरम्यान काय होतं की हॉर्मोनल इम्बॅलन्स चालू होऊन जातात, कॅल्शियम, व्हिटॅमिन्सची कमी व्हायला लागते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होईल की फिमेल्सचे हाडं दुखणं हे कॉमन सिम्पटम आहेत. त्यासाठी तुम्ही कॅल्शियम, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या त्यांना युजली दिल्या जातात मॉडर्न मेडिकेशन्समध्ये. पण त्याने काय होईल की फक्त त्यांना तात्पुरताच इलाज पडेल. हळूहळू ही गुडघेदुखी एवढ्या प्रमाणात वाढते की त्यांना अगदी शस्त्रक्रियेपर्यंत सुद्धा जाण्याची वेळ येते. सो आपल्याला बेटर वे की त्याला आपण पहिलेच प्रिव्हेंट केलं तर नक्कीच त्यांना आपण मदत करू शकतो. अगदीच. त्यामुळे या आजाराचं जर योग्य वेळेला निदान झालं तर त्यानंतर उपचार करणंही सोपं होतं आणि या आजारावर नक्कीच आपण मातही करू शकतो. जसं तुम्ही सांगितलं, आपली जीवनशैली कुठेतरी बदलत चाललेली आहे. अति व्यायाम करणं किंवा अति चालणं आणि कधी कधी आपलं वजनही वाढलेलं असतं, त्याचा भार आपल्या गुडघ्यांवर येतो किंवा खुब्यावर येतो. तर याचा परिणाम देखील किती शरीरावर आपल्या होतो आणि यालाही आपण संधिवात म्हणू शकतो का?
आता वाढलेल्या वजनामुळे किंवा अति व्यायाम करणे आणि कमी व्यायाम करणे, नक्कीच हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. एखादी गोष्ट तुम्ही प्रमाणात केलेली कधी पण व्यवस्थित असतं, राईट? तर काय होतं ना की जर तुम्ही अजिबात व्यायाम करतच नसाल तर शरीरामध्ये एक स्थूलपणा येतो, त्या सांध्यांना तेवढी मुवमेंट मिळत नाही. आपण एखादी गोष्ट जेवढी वापरणार ती तेवढी ऍक्टिव्ह होते किंवा ती तेवढी फ्लेक्झिबल राहू शकते, राईट? सो हा झाला एक परिणाम की बाबा तुम्ही व्यायाम करतच नाहीये तर तुमच्या शरीरामधलं वजन जे म्हणतो स्थूलपणा वाढतोय, त्यासोबत वजन वाढतोय, वजनासोबत तुमच्या हाडांचा लोड वाढतोय आणि दुखणं येतंय. या उलट जर आपण बघितलं की अतिशय प्रमाणात जर तुम्ही व्यायाम एक्सरसाइज करताय, एक विगरस ऍक्टिव्हिटीज करताय, तर त्याच्यामुळे काय होईल की स्ट्रेंथ किंवा जे मस्क्युलर आपण म्हणतो ना ते जास्त ताणतणाव वाढू शकतो शरीरावरचा. सो त्यामुळे सुद्धा तुम्हाला एक वेळेला ताणतणावामुळे जास्त वाढलेल्या तर तुम्हाला दुखणं वगैरे येऊ शकतं. बदललेल्या लाईफस्टाईलचं जर आपण बोलायला गेलो तर आता आपण बघतो की जास्तीत जास्त कामं ही एकदम एका जागेवरती बसून किंवा एका जागेवरती उभं राहून आहेत. म्हणजे अगदी तुम्ही सलग 8-8, 10-10 तास बसून काम करताय. त्याच्यामुळे काय होते की पायामधला रक्त पुरवठा पाहिजे तशा प्रमाणात होत नाहीये. अशुद्ध रक्त पायामध्ये साचायला लागले. सो त्याच्यामुळे पण तुम्हाला लवकरात लवकर वेदना यायला सुरू होऊ शकतात. तर नक्कीच बदललेलं लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाणपानाच्या सवयी किंवा बाहेरच्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा आजार पण लवकरात लवकर तुम्हाला येऊ शकतं. त्यामुळे कुठेतरी जी जीवनशैली आपली बदललेली आहे त्याकडे लक्ष देणं आणि त्यानंतर उपचार करणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि याच विषयासंदर्भात मी आपल्याकडून आणखीनही माहिती घेणारच आहे एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण संधिवात म्हणजे नेमकं काय त्याची कारणं बघितली. मात्र ज्यांना संधिवाताचा त्रास आहे आणि त्यांना नम्मा होमिओपॅथीमध्ये यायचे, उपचार करायचेत, अशा रुग्णांना तुम्ही काय सांगाल? नम्मा होमिओपॅथी ही एक अशी शाखा आहे की जिथे आपण अगदी साध्या सर्दी खोकल्यापासून तर कॅन्सरपर्यंतचे सगळे रुग्ण बघतो. बरोबर? कसं असतं माहितीये का की आपल्याकडे असं स्पेसिफिक कुठलं ब्रँड नाहीये की हे गुडघेदुखीचं औषधी आहे, हे व्हेरिकोसचं आहे, हे थायरॉइडचं, असं काही नाहीये. हा जो औषधांचा प्रकार आहे हा पूर्णपणे पेशंटशी रिलेटेड आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज कन्सेप्ट म्हणू शकतो आपण. हॉलिस्टिक अप्रोच म्हणजे त्या पेशंटबद्दल संपूर्ण माहिती समजून घेणे आणि त्याच माहितीच्या आधारावरती त्यांचं औषधी त्यांना बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, राईट? पेशंटचं काम काय? फक्त वेळेवरती औषधी घेणे, रेग्युलर फॉलोअप्स करणे, सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित त्यांच्याकडून पाळल्या गेल्या पाहिजे. खाण्यापिण्याचे तरी आमचे असे वेगळे पथ्य पाणी नाहीयेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात, एकदम इझी असतात, त्या पण पेशंटला जमून जातात. सो महत्वाचा मुद्दा काय आहे की नम्मा होमिओपॅथीमध्ये अदर दॅन होमिओपॅथी आपण काय करतो, तर आपल्याकडचा जो एक नवीन फॉर्म्युला आपण इन्व्हेंट केलाय तो म्हणजे इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. कसं असतं माहितीये का की कुठल्या पण आजाराला जर तुम्हाला दूर ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. त्यासाठी तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हा आपला प्रायमरी फोकस असतो की पेशंटची इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर त्यांना छोट्यातला छोटा आजार असू दे किंवा मोठा असू देत तो त्यांच्यापासून दूर राहायला पाहिजे. जेनेटिक, जसं की आपण बोललो की असे बरेचसे आजार असतात की जे तुम्हाला अनुवांशिक गुणधर्मातून येऊ शकतात, तर आपल्याला त्या जेनेटिक लेवलवरती पण काम करता यायला हवं. मायझोमॅटिक बद्दल जर आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर पेशंटचा स्वभाव, मानसिक शारीरिक स्थिती, मानसिक शारीरिक ताणतणाव, त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांच्या लाईफस्टाईलला पूर्णपणे समजून घेणे आणि अशा प्रकारे ते औषधी सिलेक्ट करायचं असतं. आणि 6th जनरेशन म्हणजे काय असू शकतं की गेल्या आपण काही वर्षांपासून बघतोय की आता धकाधकीचं लाईफ चाललंय, पूर्णपणे जे बदललेलं स्वरूप आपण बघतोय. याच्यामुळे काय झालं ना की ताणतणाव वाढलाय, सिडेंटरी लाईफस्टाईल वाढली आहे, आजारपणाचं प्रमाण वाढलंय. तर या जनरेशनला सुटेबल असं मेडिसिन की जे किती लवकरात लवकर काम करेल. सो अशा प्रकारचा एक नवीन आपण फॉर्म्युला शोधून काढलाय. मेडिसिन्समध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल स्टिरॉइडचा वापर आपण करत नाही, म्हणून 0% साईड इफेक्टची गॅरंटी आपण देऊ शकतो. फक्त एवढंच असतं की जो आजार तुमचा एका दिवसात आलेला नाही तो एका दिवसात जाणार पण नाही. जुने आजार घेऊन येतात, 15-15, 20-20 वर्षाचे आजार असतात पेशंटला. ते म्हणतात की फरक पडत नाहीये, पण कसं असतं ना, फरक पडण्यासाठी पण तेवढा आपल्याला वेळ द्यावा लागतो. तर नक्कीच थोडीशी लॉंग टर्म ट्रीटमेंट आहे, पण ही तुमची लाईफ टाईम सेव्हिंग असू शकते तुमच्या हेल्थ रिलेटेड. अगदीच. तर नम्मा होमिओपॅथीमध्ये उपचार नेमके कसे होतात हे सांगितलं. मात्र एखाद्या पेशंटला शस्त्रक्रिया करण्याची वेळ त्या पेशंटवर आली असेल तर ती शस्त्रक्रिया देखील टळू
शकते का आणि त्यासाठी नमा होमिओपॅथीमध्ये मग काय होतं? नक्कीच. आता संधिवातामध्ये आपण बघतो ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये बरेच रुग्ण असतात की जे टोटल नी रिप्लेसमेंट किंवा पार्शल नी रिप्लेसमेंट करून घेतात. नो डाऊट की जी गोष्ट जेव्हा गरजेची आहे तेव्हा ती करावीच लागते है ना. पण कसं असतं की आपण जरी गुडघ्याचं ऑपरेशन केलं पण तुमचे संपूर्ण सांधे तर दुखणारच ना त्यानंतर पण. जरी आपण गुडघा त्यांचा रिप्लेस केलोय पण त्यांचं मांडीचं हाड किंवा पायाचं हाड जे आहे हे ठिसूळच आहे. कुठे ना कुठे जर तुमचा बेस तेवढा स्ट्रॉंग नसेल, मजबूत नसेल तर तुम्हाला ते परत ऑपरेशन करण्याची वेळ येऊ शकते. आता काही रुग्ण येतात की ज्यांचं 10 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं होतं पण काही कारणास्तव त्यांचं परत दुखायला लागलंय, परत ऑपरेशन सजेस्ट केलंय. तर आता बरेच पेशंट बिफोर गोइंग टू सर्जरी आपल्याकडे ओपिनियनसाठी येतात की करायचं की नाही करायचंय म्हणून. तर आम्ही त्यांना काय सांगतो की तुम्ही थोडा दिवस द्या. म्हणजे आजची तारीख अशी तर नाही ना की आपल्याला जाऊन लगेच ऑपरेशन थिएटरला जावं लागणार आहे. सो आपण जर त्यांचं दुखणं, वेदना कमी केल्या, आखडणपणा, सूज वगैरे कमी केली तर त्यांचं ऑपरेशन कुठे ना कुठे टाळण्याची शक्यता वाढते आपल्याकडून. अगदीच. त्यामुळे नमा होमिओपॅथीमध्ये असे पेशंट आल्यानंतर आधी निदान होतं आणि त्यानंतर उपचारांना सुरुवात होते. जे पेशंट आता हा कार्यक्रम पाहतायत, स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्ही थेट डॉक्टरांशी संपर्क करू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.